पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र, धुळ्यात काँग्रेसचा घणाघात, संसदेतील वक्तव्याचा निषेध. महाराष्ट्रातील काँग्रेसने कोरोना पसरवल्याचा दुर्भाग्यपूर्ण आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. भाजपाचे हे घाणेरडे आरोप काँग्रेस कधीही सहन करणार नाही असा घणाघाती करीत भाजपावर तोफ डागण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन करीत नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील वक्तव्याचा निषेध नोंदवला. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वात आणि प्रमुख उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ जिल्हा व धुळे काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे आणि महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरला असे बिनबुडाचे आणि दुर्भाग्यपणे आरोप राज्यसभेत केले. पंतप्रधानांच्या निषेधार्थ आज या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि धुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचा केलेला अपमान कधीही सहन केला जाणार नाही असा घणाघाती करत भाजपावर तोफ डागले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवीत सांगितले की फक्त मतांसाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधानांनी अत्यंत दुर्दैवी वक्तव्य राज्यसभेत केले आहे. या देशात नरेंद्र मोदी यांनी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रम आयोजित करून कोरोना वाढविला असून त्यामुळे स्वतःचे पाप लपविण्यासाठी पंतप्रधान काँग्रेस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्राची बदनामी आम्ही कधीही खपवून घेणार नाही, सहन करणार नाही असा घणाघाती त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आणि कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या या सूचनेनुसार सदर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दरबारसिंग गिरासे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, माजी विरोधी पक्षनेते साब्बीर शेठ, माजी आमदार DS अहिरे, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा बानुबाई सिरसाट, उपाध्यक्षा मनीषा वाघ, मोनाली मिस्त्री, आशा मिस्त्री, काँग्रेसच्या भावना गिरासे, सुमनताई मराठे, किसान महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री खैरनार, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव खैरनार, अवजड वाहतूक काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील, डॉक्टर ST पाटील, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी, माजी सरपंच हिरामन पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, नगरसेवक सदाशिव पवार, माजी उपसरपंच जगदीश चव्हाण आदी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरे मोदी शर्म करो, अरे मोदी शर्म करो, मोदी शर्म करो, अरे 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 मोदी शर्म करो, झूठी बातें बंद करो, अरे मोदी शर्म करो, झूठी बातें बंद करो, महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी, महाराष्ट्र विरोधी. अरे या मोदीचं करायचं काय? अरे या मोदीचं करायचं काय? खोटे बोलणारे प्रधानमंत्रीच्या, खोटे बोलणारे प्रधानमंत्रीच्या, खोटे बोलणारे प्रधानमंत्रीच्या. अरे मोदी शर्म करो, अरे मोदी शर्म करो, प्रधानमंत्री शर्म करो, प्रधानमंत्री शर्म करो, खोटं बोलणाऱ्या प्रधानमंत्र्यांचा, महाराष्ट्राची बदनामी मंत्र्यांचा, अरे मोदी हे नरेंद्र मोदीचं याचं करायचं काय? नरेंद्र मोदीचं करायचं काय? नरेंद्र मोदीचं करायचं काय? या नरेंद्र मोदीचं
करायचं काय? संसदेमध्ये भारत देशाचे प्रधानमंत्री जे सर्व देशाचे असतात, सर्व पक्षाचे असतात, त्या प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याची अत्यंत अतोनात अशा प्रकारची बदनामी केलेली आहे. त्यांनी ही बदनामी करत असताना ते संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या भाषणाला उत्तर देत असताना असं म्हणालेत की या देशामध्ये जो करोना वाढला त्या करोना वाढीसाठी महाराष्ट्राचं प्रदेश काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, महाराष्ट्राचं काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. खरं पाहिलं तर करोनाच्या पार्श्वभूमीवर या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 कोटी लोक हे परराज्यातले मजूर होते, परराज्यातले रहिवासी होते. त्यांना आपल्या घरी पोहोचवल्यानंतर अशा प्रकारची बंदी करायला हवी होती, परंतु प्रधानमंत्र्यांनी नोटाबंदीसारखं आंदोलन करून त्या ठिकाणी अचानक महाराष्ट्र बंदी केली आणि मजुरांचे अतोनात हाल झाले. त्यांना करोनाग्रस्त ठरवण्यात आलं. त्यांना अन्नाची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना वाहनाची व्यवस्था नाही. अशा काळामध्ये संपूर्ण मानवजात, महाराष्ट्रातला परप्रांतीय काम करणारा मजूर, पोट भरणारा मजूर, तो युपीचा असेल, बिहारचा असेल, शेजारच्या कर्नाटक राज्यातला असेल, त्या सगळ्या मजुरांचे अतोनात हाल झाले. त्यावेळेला काँग्रेस पक्षाने स्वखर्चाने त्यांना रेल्वे पुरवण्यात आल्या, त्यांना वाहनं पुरवली, त्यांना अन्नदान करण्याचा कार्यक्रम केलं, त्यांना आपल्या गावी पोहोचवण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राची लालपरी समजली जाणाऱ्या एस टी महामंडळाने त्या ठिकाणी परप्रांतीय प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची, त्यांच्या सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. असं असताना महाराष्ट्र राज्याला कोरोनाग्रस्त राज्य म्हणून त्यांनी ठरवलं आणि देशामध्ये जो कोरोना वाढला याला काँग्रेस जबाबदार आहे, महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं. या विधानाचा आम्ही निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभर आमचे प्रदेश कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब पटोले आणि कार्याध्यक्ष कुणाल बाबा पाटील यांच्या आदेशाने आम्ही जिल्हाभर आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत. प्रधानमंत्री हे खोटं बोलतात, रेटून बोलतात, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन केलं आहे. या देशामध्ये कोरोना जर कोणी वाढवला असेल तर नमस्ते ट्रम्प नावाचा कार्यक्रम आयोजित करून जगातला कोरोनाचा जो व्हायरस आहे तो या देशामध्ये नरेंद्र मोदींनी आणला आणि त्यांनी या देशामध्ये कोरोना फैलवला आहे. आपल्या स्वतःवरचं पाप झाकण्याकरता त्यांनी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं हे महापाप केलेलं आहे. या महापापाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि काँग्रेसवासी म्हणून, या देशाचे खऱ्या अर्थाने समाजसेवक म्हणून, काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही नरेंद्र मोदीच्या खोटारडेपणाचा, त्याच्या लबाडींचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. पवित्र अशा संसदेमध्ये नरेंद्रजी मोदी यांनी जी भूमिका मांडली, काँग्रेसने 60 वर्षात काय केलं यापेक्षा 60 वर्षामध्ये जे घडलं नाही, जे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात देखील घडत नाही, अशा प्रकारचं दुर्दैवी विधान त्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी करून संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगात पंतप्रधान या पदाची गरिमा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी संपवलेली आहे. ज्या देशाचं नेतृत्व करणारा नेता हा एखाद्या विशिष्ट राज्याला कोरोनासाठी दोषी करार देणं ही अतिशय दुर्दैवी, अतिशय दुःखद बाब आहे. महाराष्ट्राच्या या पवित्र पावन अशा भूमीला बदनाम करण्याचं हे भारतीय जनता पार्टी आणि RSSचं षडयंत्र आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आणि म्हणून आज नाना पटोले साहेब असतील, कुणाल बाबा असतील, आदरणीय दाजी साहेब असतील, आदरणीय शरद पाटील सर असतील आणि आमच्या जिल्ह्यातल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हा जातीयवादी RSS आणि भाजपाचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणानं निषेध करतो. त्याचप्रमाणे अतिशय दुर्दैवी गोष्ट काल पंतप्रधानांनी सभागृहामध्ये सांगितलं, फक्त मतांसाठी, सत्तेसाठी पंजाबमध्ये काँग्रेसला बदनाम करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी संधी सोडली नाही की पंजाब आणि काँग्रेसमुळेच शिखांची लढाई झाली आणि म्हणून स्वतःला मतं मिळवण्यासाठी काँग्रेसला बदनाम करणाऱ्या मोदींना आमचा प्रश्न आहे की जर त्या ठिकाणी काँग्रेस जबाबदार होती तर या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या पूर्वजांचं, काँग्रेसच्या थोर नेत्यांचं बलिदान, आमचं रक्त देखील या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आहुती दिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला हा नैतिक अधिकार पोचत नाही. आणि म्हणून या पापी आणि कुभांडी संघाचं
भारतीय जनता पार्टीचा पाहिजे तेवढा शब्दामध्ये आम्ही त्यांचा निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो आणि आज जिल्ह्याच्या वतीनं कालच्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांची निंदा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.